त्या बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करण्यासाठी घनश्याम सोनवणे नावाचा वडूजचा एक पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली की अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना आणि सगळं फलटण वडूज मसवड हे कनेक्टिंग का होतंय। ज्या घनश्याम सोनवणेवर अनेक आरोप आहेत, एका प्रकरणात हायकोर्टानं त्याला एवढं झापलंय, त्याची बातमी आपल्या पेपरला छापून आली, त्याच्यात तिथं लिहिलंय, न्यायालयाच्या आदेशावरून वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे कोर्टात हजर राहिले होते। खंडपीठाने कठोर भूमिका घेताच ते कोर्टातच घामाघूम झाले। एसी सुरू असताना तुम्हाला एकट्यालाच एवढा घाम का फुटला, असा सवाल न्यायालयाने सोनवणे यांना केला। मग तुम्हाला चांगला अधिकारी देवाभाऊ भेटला नाही का बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करायला? आणि हा घनश्याम सोनवणे हा अधिकारीच आहे का, ही मला शंका आहे। तर काय आहे, तर त्याचं स्वतःचं एक इंस्टाग्रामचं अकाउंट आहे। त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला त्यांनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये मी तुम्हाला वाटलंच तर सगळ्याला पाठवतो। त्या पोस्ट केली, मंत्र्याला भेटला, जयकुमार गोरेंना भेटण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण पोस्टचं कॅप्शन काय याच्यावरून त्याची स्वामीनिष्ठा ही कुणावर आहे हे दिसून येईल। त्यांनी लिहिलंय त्याच्यात, जयकुमार गोरे सर, मिनिस्टर ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भेट, आभाळागत माया तुझी आमावर राहू दे। स्वतःच्या इंस्टाग्रामच्या पोस्टला जर एखादा अधिकारी असं लिहित असेल मंत्र्याचा फोटो टाकून की आभाळागत माया तुझी आमावर राहू दे, तर हा माणूस निपक्षपाती चौकशी करू शकतो का? याचा विचार महाराष्ट्राच्या गृहमंत्री देवाभाऊनी करावं की ह्याला तुम्ही बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करायला तुमच्याकडे दुसरा महाराष्ट्रात चांगला अधिकारी नव्हता। आणि हाच बदने, हाच जो माणूस आहे, याचे जर फोटो बघितले तर कशा पद्धतीनं जयकुमार गोरे ह्यांना कार्यकर्त्यापेक्षा देखील कानात जाऊन बोलायचे ह्याचे फोटो आणि स्वतःच टाकतोय। त्याच्या अकाउंटवरचे फोटो आहेत। आणि दुसरी एक पोस्ट आहे त्याची, आदरणीय जयकुमार गोरे सर, भाऊ, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री, महाराष्ट्र राज्य, MLA मान खटाव समेत गुलाब उगलमुगले अण्णा OSD। आणि त्याच्या खाली लिहितोय तो, प्रेरणा, संयम, कष्टातून यशाकडे जाण्याचा वसा आणि वारसा। जर एक पोलिसाचा अधिकारी जर अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्याची चाटुगिरी करीत असेल, तर तो आणि जयकुमार गोरेचे आणि या प्रकरणातले निंबाळकर ज्यांच्यावर आरोप आहे त्यांच्या संदर्भात काय त्यांचे कनेक्शन आहेत हे सांगायची गरज नाही।